7,000 किलोमीटरचा समुद्रकिनारा, हिमालयाचा 70% भाग, सर्वाधिक जंगल असलेल्या जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये समावेश आणि पायाभूत सुविधांचा वेगानं सुरू असलेला विकास, या सगळ्यामुळे भारत हा जगातला हॉट टुरिस्ट डेस्टिनेशन बनत आहे. देशांतर्गत पर्यटनाचा आस्वाद घेतानाच झपाट्यानं विकसित होत असलेल्या टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात गुंतवणुकीची संधी कशी साधायची, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदार श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेच आहेत, पण त्यासोबत आज 2 स्पेशल गेस्ट आपल्या या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत आणि विशेष म्हणजे ते टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातलीच आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अगदी त्यांच्याकडनं आखो देखा हाल त्या इंडस्ट्रीतला सध्याचं काय चित्र आहे हे जाणून घेता येणार आहे. मी ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत श्रीनिधी एकबोटे. नमस्कार. ओडिसी हॉलिडेजचे ते सर्वेसर्वा आहेत, संचालक आहेत. आणि मकरंद अनगळ सर. मकरंद सर हे गो हॉलिडेजचे संचालक आहेत. नमस्कार सर. मला आधी श्रीनिधी पटकन सांगतोस मला थोडक्यात, हे क्षेत्र खूप व्हायब्रंट आहे, तर तू कसा आलास टुरिझममध्ये? बेसिकली माझी बॅकग्राऊंड ही इंजिनिअरिंगची आहे. माझं जे मास्टर्स झालंय हे शिप बिल्डिंगमध्ये झालंय, पण कुठेतरी रेग्युलर डेली जॉब हे रुटीन मला नको होतं. स्वतःचा व्यवसाय असावा हे पहिल्यापासूनच वाटत होतं आणि फिरायची आवड तर होतीच. म्हणून एक ट्रॅव्हल कंपनी आपली स्वतःची असावी असं वाटलं आणि त्यानुसार ती सुरू केली. वा, म्हणजे थोडक्यात काही वर्षांपूर्वीपर्यंत ट्रॅव्हलकडे किंवा भटकंतीकडे हे एक छंद म्हणूनच बघितलं जायचं, पण त्याला आता व्यवसायाचं रूप हे खूप चांगल्या प्रकारे येते हे तुझ्या बोलण्यातनं जाणवतंय. नक्की नक्की. आपण गप्पा मारणारच आहोत. मकरंद सर, मला सांगता तुमचं बॅकग्राऊंड थोडक्यात. माझं शिक्षण ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रामध्येच झालं. शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर 2003 साली मी पर्यटन व्यवसाय सुरू केला आणि गेली 21 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये पर्यटनाचं काम करतो आहोत. सो आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. मला सांगा, सर्व्हिस इंडस्ट्री म्हणलं की प्रामुख्यानं IT क्षेत्राचाच आपल्याकडे उल्लेख होतो. विशेषतः आपण पुण्यात बसून हा पॉडकास्ट करतोय, तर मग सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे IT एवढंच आपल्याला माहिती असतं. तर IT इतकाच मोठा स्कोप टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रालाही आहे का? काय सांगाल? नक्कीच आहे. म्हणजे सध्या वाढलेलं पर कॅपिटा इन्कम म्हणू शकतो आपण, किंवा यंगस्टर्सकडे असणारं डिस्पोजेबल इन्कम, यामुळे सतत कुठंतरी काही, मेनली सोशल मीडियामुळे एखादं ठिकाण दिसतं आणि मग आपली लगेच इच्छा होते की अरे हे वेगळं ठिकाण आहे, आपण इथं जायला पाहिजे. आणि त्यामुळे लोक फिरायला लागली आहेत. पूर्वीसारखं वर्षातनं एखादी ट्रीप असं होत नाही. विकेंड आला की लोक बाहेर पडतात. त्यामुळे होणारी इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट या इंडस्ट्रीतली, आणि त्यामुळे इंडस्ट्रीत होणारं जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढत आहेत. सो नक्कीच सगळ्या दृष्टीने स्कोप या इंडस्ट्रीत आहे. वा, म्हणजे रील्समुळे रोड ट्रिप्स आणि कस्टमाइज टूर्स दोन्ही वाढत आहेत असं म्हणू शकतो आपण. सोशल मीडिया खूप मोठा ह्यात हातभार लावतोय असं म्हणू शकतो. मी फिरतो याच्या बरोबरच किंवा याच्यापेक्षा मी रील्स किती जनरेट करतो याला महत्व आहे आजच्या युगात. मकरंजी, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? टुरिझम जे आहे हे पहिलं सुरुवात झालं रिलिजियस मधून. रिलिजियस टुरिझम म्हणजे कसं की पहिले धार्मिक स्थळं, की प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या धार्मिक मंदिरामध्ये फिरण्याच्या जाण्यासाठी म्हणून सुरुवात झाली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जो धार्मिक टुरिझम म्हणजे रिलिजियस टुरिझम जे होतं तेच पुढं मग लक्झरी टुरिझम झालं. लक्झरी टुरिझम नंतर आत्ता सध्याचा जो आहे, तर खरं म्हटलं तर गेल्या 5 वर्षामधनं MSME अंडर गव्हर्नमेंटनी ज्यावेळेस याला एक इंडस्ट्री म्हणून डिक्लेअर केलं, त्यानंतर सर्व्हिस पार्टमध्ये किंवा तुमच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये त्याचा एक नवीन पर्व सुरू झालं असं मला वाटतं. खूपच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणलेला आहात की रिलिजियस टुरिझम हा एक खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि आत्ताच अलीकडे अयोध्येतलं भव्य राम मंदिर, त्याच्याकडेही आपण येणारच आहोत. भूषण सर, काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला काही ऍड करायला आवडेल यात? नक्कीच ॲड करायला आवडेल मला.
2 व्यावसायिकांशी आपण बोलतोय आणि आपल्या पॉडकास्टचं तेच खरं महत्त्व आहे, की म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून वेगवेगळी क्षेत्र भारतात काय काम करतायत, कशी कार्यरत आहेत आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला एकंदरीत कसा फायदा होतोय, हेच आपण लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते आज श्रीनिधी आणि मकरंद सर या दोघांच्या बोलण्यातून मला नक्की जाणवलं, की भारतीय अर्थव्यवस्थेला येणाऱ्या कालावधीत टुरिझम क्षेत्रामुळे किंवा हॉस्पिटॅलिटीमुळे काय बेनिफिट हा होऊ शकतो, कशाप्रकारे ते चेंजेस होतायत आणि यंग पॉप्युलेशन असेल किंवा धार्मिक स्थळांना व्हिजिट देणारं ओल्ड एज पॉप्युलेशन असेल, या दोघांचाही हातभार या क्षेत्राला लागतोय. ॲब्सोल्युटली. थोडीशी आकडेवारीकडे आपण लक्ष दिलं तर गेल्या वर्षी 65 लाख परदेशी पर्यटकांनी आपल्या देशाला भेट दिली. तर यामुळे $16.92 बिलियन फॉरेन एक्सचेंज आपल्याला मिळालं. हे कोविडमध्ये आता टुरिझम सावरायला नेमका किती वेळ लागेल हे कळत नव्हतं. हे आता आपण अगदी रविवारच्या पुरवण्या जरी बघितल्या तर 5 वर्षांपूर्वी जी स्थिती होती तशा दर रविवारी आता मोठमोठी आर्टिकल्स आणि ॲड्स यायला लागलेल्या आहेत. तर कोविड नंतरची ही आश्वासक आकडेवारी नेमकी काय दर्शवते? आत्ता जर तुम्ही बघितलं कुठलाही आता सुट्ट्यांचा मे महिन्यातल्या सुट्ट्यांचा सीझन म्हणू शकतो. आत्ता जर तुम्ही बघितलं तर प्री कोविडपेक्षा ऑलमोस्ट 40 ते 45% जास्त बुकिंग्ज आहेत. वा. हॉटेल्स म्हणा, एअरलाईन्स म्हणा. आणि मी मगाशी म्हटलं तसं ट्रेंड थोडा बदलला आहे. पूर्वी लोक 10 दिवसाची वर्षातनं एखादी किंवा 2 टूर्स करायच्या. आता लोक शॉर्ट टूर्स 4-5 दिवसात जवळ जाऊन येणं हे प्रेफर करतात. आणि ते फ्लाईट बुकिंग्ज म्हणा, हॉटेल बुकिंग्ज म्हणा, यातनं दिसून येतंय की किती प्रकारे किंवा किती पटींनी लोकांचं ट्रॅव्हलिंग वाढलंय. आणि तू जे म्हणतोय श्रीनिधी, त्यावरनं हे असं जाणवतंय की कस्टमाइज टूर्सचा जमाना आहे. म्हणजे कुठेतरी लोकांना ग्रुप टूर्सपेक्षा आपला आपण विथ फॅमिली जायला जास्ती प्रेफर करतायत लोक. येस, नक्कीच. म्हणजे मला माझ्या वेळानुसार उठून आवरून बाहेर पडणं हे त्यांना प्रेफर्ड आहे. इन्स्टेड ऑफ सकाळी 8ला तयार राहून आपल्याला हेही गोष्टी बघायच्या आहेत, टिक मार्क करायच्या आहेत असं म्हणू शकतो. आणि मे बी आत्ता जे इंडिगो किंवा एअर इंडियानी ज्या ऑर्डर्स दिल्या आहेत नवीन फ्लाईट्ससाठी, एअरबस, बोईंग कडे त्यावरनंही कळून येतं की किती गरज आहे आता इंडियामध्ये डोमेस्टिक मार्केटला फ्लाईट्स किंवा काय म्हणू शकतो लोक किती ट्रॅव्हल करतायत आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रो व्हायची किती गरज आहे हे त्यातनं कळून येतं. नक्कीच. मकरंदजी, प्री कोविड सिनारिओ आणि सध्याचा सिनारिओ, तर काय तुम्हाला ठळक फरक दिसतोय दोन्ही गोष्टींमध्ये? प्री कोविड असताना जेवढे पर्यटक फिरत होते त्यापेक्षा आत्ताच्याला टुरिझम हे वाढलेलं दिसतंय. कारण परदेशी पर्यटक तर येतायतच आहेत, पण भारतीय जे आहेत पर्यटक ते भारतात जास्त प्रमाणामध्ये फिरतायत असं साधारणपणे आत्ताच्याला दिसतंय. साधारणपणे परदेशी पर्यटक जे आहेत हे भारतामध्ये साधारणपणे त्यांचे एक ठराविक सेक्टर होते की त्याच्यामध्ये तामिळनाडू पहिलं असायचं, राजस्थान हे दुसरं असायचं, केरळ हे तिसरं असायचं. भारतीय पर्यटक जे आहेत हे भारतातल्या प्रत्येक स्टेटमध्ये फिरतायत आणि इन्फ्रास्ट्रक्चर कोविड नंतर खूप मोठ्या प्रमाणावरती सुधारलं आहे म्हणतो आपण शकतो त्याच्यात, की ज्याच्यामध्ये रस्ते आहेत, रेल्वे आहेत, विमानसेवा आहे, कम्युनिकेशन फास्ट झालेलं आहे, कनेक्टिव्हिटी खूप चांगली झालेली आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर हॉटेल्सची जी संख्या जी आहे ती ऑलमोस्ट डबल झालेली आहे. म्हणजे जिंजरसारखं जर का आपण इकॉनॉमिकल ब्रँड बघितला की जो टाटाचाच आहे, पण 5 स्टार 7 स्टार हॉटेलपर्यंतची ब्रँड्स आत्ता सध्याच्याला सहज उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाच्या आवाक्यात आहेत. त्याच्यामुळे प्रमाण हे खूप मोठं वाढलंय. खूपच इंटरेस्टिंग मुद्दा तुम्ही सांगितलात की फॉरेन जे टुरिस्ट आहेत तर ते आता ठराविक डेस्टिनेशन्स न बघता अक्रॉस इंडिया ते फिरतायत. तर याच्यामुळे पण इंडियन टुरिझम इंडस्ट्रीचा स्कोप वाढतोय कुठेतरी? नक्कीच. कारण स्कोप प्रत्येक एका स्टेट पुरता मर्यादित न राहता तो सगळ्या स्टेट्स पुरतं जिथं जिथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे आणि पर्यटन स्थळं जसजशी विकसित झालेली आहेत तिथं तिथं तो स्कोप वाढत चाललाय. भूषण सर, तुम्हाला ऍड करायला आवडेल इथे, म्हणजे तुम्ही स्वतः टुरिझम इंडस्ट्रीतले नसलात तरी तुम्ही कामानिमित्त खूप तुमची भटकंती सुरू असते.
भटकंती ही कामानिमित्तच सुरू असते. पण मध्ये मध्ये आमचे मकरंदजी किंवा श्रीनिधी सारखी टोचत असतात आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरायला पाठवतात. जसं मकरंदजी किंवा श्रीनिधींनी सांगितलं, की डोमेस्टिक टूर हा भारतातला वाढतोय, तर त्यातला मी एक मोठा ग्राहक आहे. ओके. सो आकडेवारी निरंजनजी तुम्ही सांगितली, की 65 लाख परदेशी ग्राहकांनी, तल्या पर्यटकांनी भारताला भेट दिली. आता भारताला परदेशी पर्यटकांनी भेट दिली, तर ह्याचं कारण काय असू शकतं? किंवा हा आकडा एवढा मोठा वाढताना का दिसतोय? आणि जो स्पेसिफिक आपण प्रश्न या दोघांना घातलेला होता, की कोविड नंतरची आश्वासक आकडेवारी ही वाढताना का दिसते आणि ह्याचा ॲक्चुअली इकॉनॉमीवर इम्पॅक्ट काय आहे? असं जर आपण समजून घ्यायचं असेल, तर हे आकडेवारी वाढती हा एक पार्ट आहेच. पण त्या आकडेवारीबरोबर जसं मकरंदजी म्हणाले, की भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक स्टेटमध्ये लोकं फिरताना, डोमेस्टिक लोकं फिरताना दिसतायत आणि इंटरनॅशनल लेव्हलची लोकं पण येतायत. हळू-हळू हे प्रमाण वाढतंय. म्हणजेच भारताच्या शहरांचा विकास हा योग्य होतोय आणि जेव्हा भारतीय शहरांचा विकास योग्य होतोय, तर कनेक्टिव्हिटी ह्या अर्थाने विचार केलात, म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यावर आपण बऱ्याच वेळी बोललेलो आहोत. आपल्या मागच्या काही पॉडकास्टमध्ये आपण बोललेलो आहोत. तर डेली साधारण 40 ते 50 किलोमीटरचा रस्ता हा भारतात नव्याने बांधला जात आहे. चांगलं काँक्रिटीकरण होत आहे रस्त्यांचं आणि त्यामुळे त्याच्या अलाइड असणाऱ्या इंडस्ट्रीला देखील काम मिळतंय. इनडायरेक्टली भारताचं टुरिझम हे जगभरातल्या लोकांनी व्हिजिट करावं आणि भारतीय टुरिझम इंडस्ट्रीला नव्याने लोकांनी बघावं, नव्याने मान्यता मिळावी याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा छोट्या-छोट्या संस्था असतील किंवा आपल्यासमोर असलेली ही 2 व्यावसायिक मंडळी, की जी टुरिझम या क्षेत्रात काम करतायत. गो हॉलिडेज किंवा श्रीनिधीची असणारी कंपनी ओडिसी हॉलिडेज. तर ही लोकं या अर्थाने मोठ्या प्रमाणावर काम करतायत आणि लोकांना फिरण्यातून कसा आनंद देता येईल आणि त्यांचा जीवन जगण्याचा आनंद कसा अबाधित राहील. म्हणजेच आपण कायम आपल्या पॉडकास्टमध्ये सांगतो, की कोणाचा तरी खर्च हे कोणाचं तरी उत्पन्न आहे आणि त्यांनी इकॉनॉमीची विशेष सायकल कंप्लीट होणार आहे. याकडे देखील त्यांचा कल आहे आणि म्हणूनच तो आनंद या इंडस्ट्रीचा अबाधित आहे, लोकांचा अबाधित आहे आणि देशाची ग्रोथ त्याच्याशी जोडलेली आहे. परफेक्ट बोललात भूषण सर एकदम. मकरंदजी तुमच्याकडे येतो. तुम्ही सुरुवातीला रिलिजियस टुरिझमचा उल्लेख केलात. तर नवीन वर्षाची यंदाची सुरुवातच अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानं झाली. तर या निमित्तानं झालेला अयोध्येचा विकास हा अयोध्येसोबतच बाकी शहरांसाठी पण पर्यटनाच्या नवनवीन संधी घेऊन येणारा ठरेल असं दिसतंय तुम्हाला? नक्कीच. अयोध्या हे एक क्षेत्र विकसित झालंय, पण त्यामुळे आजूबाजूचं एक सर्किट झालंय, की ज्याच्यामध्ये अयोध्येबरोबरच अलाहाबाद, वाराणसी, गया ही क्षेत्र जी आहेत, कारण नुसतं माणूस अयोध्येला जात नाही, तर अयोध्येबरोबर बाकीचे पण जी तीर्थक्षेत्र आहेत, ते सगळे ते कव्हर करतात. अयोध्येचं जर का आपण उदाहरण घेतलं, तर राम मंदिर व्हायच्या आधी जो रोजचा तिथं जाणारा एक पर्यटक होता, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर ती संख्या 300 नाही 500 पटींनी वाढलेली आहे. आत्ता सध्याचा जर का आकडा बघितला आपण, तर रोजचे कमीत कमी 4 ते 5 लाख व्हिजिटर रोज व्हिजिट करतायत. आता ज्या अर्थाने जर का 4 ते 5 लाख लोकं जर का तिथं व्हिजिट करत असतील, तर त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे त्या पद्धतीने तिथं सध्या तयार होतंय आणि भविष्यामध्ये आत्ता सध्याच्याला साधारणपणे जेवढी पुण्यामध्ये आपल्याला 5 स्टार हॉटेल आहेत, त्याच्यापेक्षा जास्त संख्या अयोध्यात बघायला मिळणार आहे. नक्कीच. म्हणजे 6 महिन्यापूर्वी जेव्हा मी अयोध्येचं बुकिंग करायचो, तेव्हा हार्डली 2-3 हॉटेल्स अशी होती, की जी चांगल्या क्वालिटीची आपण म्हणू शकतो. बाकी लॉजिंग वगैरे अशा टाईप होतं. पण गेल्या महिन्या 2 महिन्यात तुम्ही जर न्यूजपेपर वगैरे वाचलं, तर ही हॉटेल चेन आता अयोध्येत हॉटेल ओपन करतीये. ह्या सेलिब्रिटीनी मोठी लँड विकत घेतली आहे. मे बी पुढे जाऊन त्याचंही एखादं हॉटेल तिथे येऊ शकतं. दुसरं एक्झाम्पल घेतलं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, की केवाडियाला मे बी 4-5 वर्षापूर्वी काही नव्हतं. पण आत्ता खूप चांगली हॉटेल स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे तिथे आली आहेत. उज्जैनचा कॉरिडॉर आहे, जो मागच्या वर्षी मला वाटतं ओपन झाला. सो
अशी जी काय म्हणतो धार्मिक क्षेत्रांना जोडून होणारं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे तिथेही येणाऱ्या लोकांची संख्या वाढतीये. अगदीच. आणि हा बदल खरोखर जाणवणं एवढा आहे आणि खूपच अफाट आहे. भूषण सर, तुमचाही प्लॅन आहे काही अयोध्येत इतक्यात जाण्याचा का कधी आहे? 2024 मध्ये आहे शक्यता? तर अयोध्येला भारतातला प्रत्येक नागरिक व्हिजिट करेल असं मला वाटतं. पर्टिक्युलरली आपण 22 जानेवारी 2024ला जिथे रामलल्ला स्थित झाले, अयोध्या नगरीत स्थित झाले आणि त्यांचं मोठं भव्य दिव्य मंदिर आपण उभारण्यात यशस्वी झालो. तर त्या दिवशीचा भारतीय इकॉनॉमीतला टर्नओव्हर जर बघितला तर तो 1,00,000 कोटी इतका होता. सो याच्यावरून अंदाज येईल की भारतीय इकॉनॉमीमध्ये नक्की काय चाललंय. एका छोट्याशा बदलामुळे किंवा एक छोटीशी टुरिझममधली घटना किंवा नव्यानं येणारी हॉस्पिटॅलिटी आणि त्या इंडस्ट्रीत होणारा बदल आणि डेफिनेटली याचं क्रेडिट आपल्या पंतप्रधानांना देखील आहे. नरेंद्र मोदी जे भारताचा चेहरा आहेत आणि जगभरात भारतीय टुरिझम किंवा भारतीय इकॉनॉमीमध्ये टुरिझम क्षेत्राचं महत्त्व आणि भारताचं नैसर्गिक, भौगोलिक हे सगळं महत्त्व ते जगाला पटवून देत आहेत. आणि म्हणूनच मगाशी तुम्ही जी आकडेवारी सांगितली की $16.92 बिलियन एवढा मोठा खर्च करून परदेशी पर्यटक भारतात आलेले आहेत. सो या सगळ्यांना जोडून जर विचार केला तर भारतातल्या प्रत्येक शहरात अयोध्येमुळे विकास होतोय. कारण जसं मगाशी श्रीनिधी म्हणाला की वेगवेगळ्या कंपन्यांनी मोठ्या विमानांची ऑर्डर कंपन्यांना दिलेली आहेत. म्हणजे ज्याच्यात वेगवेगळ्या छोट्या कंपन्या असतील किंवा मोठ्या कंपन्या असतील. एअर इंडियाने मोठ्या विमानांची ऑर्डर दिलेली आहे. मग आता ह्याचा जर आपण विचार केला तर फक्त अयोध्येमुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसतो, ज्याचा पॉडकास्ट आपण काही काळापूर्वी केलेलाच आहे. सो आपल्याला हेच डॉट कनेक्ट करायचे आहेत जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करणार आहोत. आणि म्हणूनच आपण हा पॉडकास्ट करत आहोत हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम इंडस्ट्रीसाठी. अगदीच. पुढचा प्रश्न भूषणजी इन्व्हेस्टमेंट रिलेटेडच आहे, की वेगानं हे खूप झपाट्यानं विकसित होतंय. तर त्याच्यामुळे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात गुंतवणुकीच्या कोणकोणत्या संधी तुम्हाला दिसतायत? निरंजन, वेगानं विकसित आपण होत आहोत आणि हे सगळ्या जगाने मान्य केलंय आणि म्हणूनच गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या संधी भारतात आहेत आणि म्हणून जग आशेनं भारताकडे बघतंय आणि गुंतवणूक करण्याचा प्रयत्न देखील करतंय. आता सुरुवातीलाच आपल्याला मकरंद सरांनी सांगितलं होतं की ही हॉस्पिटॅलिटी किंवा टुरिझम इंडस्ट्री म्हणून डिक्लेअर झाली. MSME इंडस्ट्री म्हणून ह्याला डिक्लेअर करण्यात आले. त्यामुळे ह्याच्याकडे बघण्याचा कल देखील लोकांचा बदललाय. कारण स्पेसिफिक इंडस्ट्री म्हणून आपण ह्याच्याकडे बघतोय आता. ह्यापूर्वी असं नव्हतं. कारण फक्त मला फिरायला जायचंय किंवा मी ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा अगदी छोट्या प्रमाणावर विचार करतोय. इंडस्ट्री म्हणून मोठ्या प्रमाणावर विचार होत नव्हता. गुंतवणूक या अर्थाने. म्हणजे जेव्हा मी म्युच्युअल फंड किंवा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रात करणं असा जेव्हा विचार करतो किंवा कुठलाही म्युच्युअल फंडचा फंड मॅनेजर विचार करतो, तर आम्हाला बाय लॉ नियमाप्रमाणे आम्ही लिस्टेड कंपन्यांमध्येच गुंतवणूक करू शकतो. सो लिस्टेड कंपन्यांचा विचार केला तर IRCTC सारखी कंपनी असेल, यात्रा.com सारखी कंपनी असेल. तर ह्या ज्या कंपन्या आहेत किंवा थॉमस कुक सारखी कंपनी असेल, जिथे अलाउड आहे, परमिटेड आहे की फंड मॅनेजर तिथे पैसे देऊ शकतो. पण फक्त ह्याच कंपन्यांना पैसे दिले जातात किंवा इथेच गुंतवणूक होते असं आहे का? तर तसं नाहीये. बिकॉज आपण अयोध्येबद्दल देखील बोललो. इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल आपण बोलतोय. सो या सगळ्या सेक्टरला जोडणारं क्षेत्र हे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी आहे. आणि म्हणूनच वेगानं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, वेगानं हॉस्पिटॅलिटीची डेव्हलपमेंट आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कंपनीज, मग सेक्टर स्पेसिफिक विचार केला तर रिअल इस्टेट क्षेत्रातली गुंतवणूक असेल, कन्स्ट्रक्शन क्षेत्रातली गुंतवणूक असेल, सिमेंट स्टीलमधली गुंतवणूक असेल, ऑटो ॲन्सिलरीमधली गुंतवणूक असेल, किंबहुना त्याच्या रिलेटेड अलाइड असणाऱ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीची गुंतवणूक असेल. या सगळ्या संधी आपल्याला इथे उपलब्ध आहेत आणि त्याचं माध्यम म्युच्युअल फंड आहे. कारण म्युच्युअल फंड अशा वेगवेगळ्या लिस्टेड कंपन्यांना पैसे लावतं आणि फायनली त्या कंपन्यांना कॅपिटल देतं. ते कॅपिटल जेव्हा मिळतं तेव्हा वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्या संधी उपलब्ध होताना कोणाला तरी खिशात पैसे जातात, इन्कमच्या स्वरूपात पैसे जातात. तीच मंडळी, त्याच फॅमिलीज ते पैसे खर्च करतात वेगवेगळ्या
क्षेत्रांमध्ये खर्च करतात आणि अल्टिमेटली इकॉनॉमी पूर्वपदावर यायला किंवा इकॉनॉमी मोठी व्हायला ही मदत होते ह्या छोट्याशा गुंतवणुकीमुळे. ॲब्सोल्युटली. श्रीनिधी, तुला ॲड करायला आवडेल यात काही? रिसेंटलीच हॉटेलियर्स असोसिएशन ऑफ इंडियाची कॉन्क्लेव्ह झाली. त्या कॉन्क्लेव्हच्या आकड्यांनुसार टुरिझम इंडस्ट्रीचा भारतीय अर्थव्यवस्थेतला हिस्सा हा 16 लाख कोटी एवढा आहे. आणि सध्याचे जर आकडे बघितले तर पुढची 5 ते 7 वर्ष टुरिझम इंडस्ट्री ही मिनिमम 14 ते 16% वाढेल. म्हणजे CAGR जे आपण म्हणतो ते मिनिमम एवढं असेल. एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की ते 20% जाऊ शकतं. एक एक्झाम्पल आपण जर घ्यायचं म्हटलं तर लक्षद्वीपचं जे लेटेस्ट एक्झाम्पल आहे, की एक फोटो आला लक्षद्वीपचा आणि लगेच टाटा ग्रुपनी अनाऊन्स केलं की आम्ही 2 मोठी रिसॉर्ट्स तिथे बांधतोय. सो ऑटोमॅटिकली जसं भूषण सर म्हटले की ऑटोमॅटिकली एखादं मोठं रिसॉर्ट येतंय, त्यामुळे येणारं कन्स्ट्रक्शन, रिसॉर्ट सुरू झाल्यानंतर येणाऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज, हे सगळं रिलेटेड आहे. आणि पुढच्या 5 ते 7 वर्षात ऑलमोस्ट 2.5 कोटी जॉब डेव्हलप किंवा काय म्हणू शकतो ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला या इंडस्ट्रीतनं मिळतील, असे साधारण 2.5 अंदाज आहे. 2.5 कोटी हा खूपच मोठा नंबर आहे Yes. आणि खरोखर आश्वासक अशी फिगर दिसते ही. मकरंदजी, काय सांगाल तुम्ही? नक्कीच टुरिझम क्षेत्रामध्ये आता नवीन अजून अपॉर्च्युनिटी ज्या वाढलेल्या आहेत, तर त्या म्हणजे क्रूज टुरिझम, की जे भारतामध्ये क्रूजमध्ये जायचं असेल भारतातल्या कुठल्याही पर्यटकाला, तर आपल्याला पहिले हाँगकाँगला जायला लागायचं, सिंगापूरला जायला लागायचं किंवा युरोप कंट्रीमध्ये जायला लागायचं. पण आता क्रूज टुरिझम इंडियात सुरू झालेलं आहे आणि खूप मोठ्या मोठ्या क्रुझेस लाईन आता इंडियामध्ये इन्व्हेस्ट करून क्रूज टुरिझम सुरू झालं आहे. त्याचबरोबर जसं युरोपमध्ये गेल्यानंतर युरेलमध्ये सफर करायची एक प्रत्येकाचं ड्रीम असायचं. पण आज भारतामध्ये वंदे भारतमध्ये फिरण्यासाठी म्हणून आज स्वप्न बघतोय, की ज्याच्यामध्ये रेल्वे टुरिझमचं पण प्रमाण वाढलेलं आहे. तसंच वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर बघितलं आपण तर मेडिकल टुरिझम हे केरळ, कर्नाटक या भागामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय, की आज आयुर्वेदाची जी आवड म्हणा किंवा जी गरज वाटतीये, तर त्या दृष्टिकोनातनं पण त्या क्षेत्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यात इन्व्हेस्टमेंट येणार आहे. वा, खूपच वेगळे आणि महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स तुम्ही सांगितलेत. भूषण सर, आता आपला महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा, की टुरिझम हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करायची म्हणलं तर गुंतवणूकदारांसमोर आज काय काय पर्याय आहेत? म्युच्युअल फंड आणि टुरिझम हॉस्पिटॅलिटी असा जर विचार केला तर पर्याय डायरेक्टली सेक्टोरियल फंड असा नाहीये निरंजन. परंतु जी काही म्युच्युअल फंड आज बाजारात आहेत, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री किंवा टुरिझम इंडस्ट्री किंवा ह्या एकत्र इंडस्ट्रीचा जर आपण विचार केलात आणि या बऱ्याच नंबर्सबद्दल आपण बोललो, की परदेशी टुरिझम हे भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा किंवा डोमेस्टिक टूर करणारा व्यक्ती भारतीय टुरिझमला त्याच्याकडे बघण्याचा भारतीयांचा थॉट प्रोसेस, याच्यामुळे ज्या गोष्टी बदलत आहेत आणि खर्च लोक करत आहेत, आनंद लोकांना घ्यायचा आहे. कारण कोविड हे त्याचं खूप मोठं कारण आहे, की मला माझ्या फॅमिलीबरोबर चांगला क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे आणि तो योग्य वेळेत योग्य वयात करायचा आहे, याची जाणीव कोविडने कुठेतरी करून दिली. आणि म्हणूनच या क्षेत्राकडे म्हणजे टुरिझम हॉस्पिटॅलिटीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला आणि म्हणूनच याच्यात लिस्टेड कंपन्यांचं प्रमाण हे हळूहळू वाढतंय. कारण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि आपण जी काही गुंतवणूक करतो म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, सेबी रेग्युलेटरी म्युच्युअल फंड्स जे आहेत त्यांना लिस्टेड कंपन्यांमध्येच गुंतवणूक ही करायला लागते. मगाशी मी काही नावं त्यातली घेतली, तर ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक ही होते. फक्त पर्टिक्युलर असा सेक्टोरियल फंड नाही, पण साधारणतः आपल्या पोर्टफोलिओच्या 3 ते 5% ॲलोकेशन हे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राकडे आपण केलेल्या पोर्टफोलिओच्या माध्यमातून जातंय, असं बघण्याचा दृष्टिकोन हा इन्व्हेस्टरचा असला पाहिजे. जेणेकरून जे काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहेत, म्हणजे 2.5 कोटी जॉब क्रिएट होणार आहेत असं मगाशी श्रीनिधींजींनी सांगितलं किंवा मकरंदजींनी सांगितलं, की
क्रूज हा मोठा विषय भारताकडे येतोय किंवा त्या कंपनीज ज्या आहेत त्या भारतात इन्व्हेस्ट करू पाहत आहेत. कारण भारतीयांचा त्याच्याकडे बघण्याचा कल हा बदलला आहे. कारण प्रत्येक जण युरोपात जाऊन क्रूजवर बसू शकेल असं नाहीये. प्रत्येकाचीच ती आर्थिक परिस्थिती अशी नाही. जरी भारताचं पर कॅपिटा इन्कम वाढत असेल तरीही तेवढा वेळ किंवा तेवढे ड्युरेशन म्हणजे मला 10 दिवसांची टूर, 15 दिवसांची टूर करणं सहज शक्य होत नाही माझ्या रोजच्या प्रोफाईलमध्ये म्हणजे किंवा माझ्या कामामध्ये. तर मी 3 दिवस, 4 दिवस इझिली काढू शकतो आणि म्हणून डोमेस्टिक टूरलाही तेवढंच महत्त्व आहे. एकंदरीतच म्युच्युअल फंडचा विचार केलात तर ह्या सगळ्या कंपन्या ज्या भारतात इन्व्हेस्ट करतायत किंवा भारतीय लोकं देखील त्याच्यात इन्व्हेस्ट करू पाहतायत. पण ह्याला माध्यम हे म्युच्युअल फंड आहे आणि मी मगाशी सांगितलेली ज्या कंपन्यांची नावं आहेत त्याच्यात म्युच्युअल फंड कंपन्या इन्व्हेस्ट करतात आणि मोठ्या प्रमाणावर त्या कंपन्यांचं ग्रोथ होताना दिसतंय. म्हणजे एक छोटंसं उदाहरण घ्यायचं तर IRCTC ही कंपनी आज 7.5 लाख कोटीची कंपनी आहे. सो खूप मोठं व्हॅल्युएशन ह्या कंपनीला मिळताना दिसतंय. सो अशा वेगवेगळ्या कंपन्या ह्या डेव्हलप्ड होणार आहेत आणि म्हणूनच या क्षेत्राचं महत्त्व हे झपाट्याने वाढतंय. बोलताना भूषणजी तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा म्हणलात, की थेट असा कुठला सेक्टोरियल फंड नाहीये, की जो टुरिझम इंडस्ट्रीला केटर करेल. पण दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स किंवा हॉस्पिटॅलिटी अँड रिअल इस्टेट फंड्स हे काही सेक्टोरियल फंड्स नेटवर सर्व्ह करताना दिसतात. तर हे थोडे टुरिझम किंवा हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या जवळ जाणारे आहेत असं दिसतं तुम्हाला? इनडायरेक्टली जर आपण विचार केला निरंजनजी तर हे नक्कीच आहे. कारण परत आपण अयोध्येकडे येतोय आणि जय श्रीराम म्हणतोय. ओके. तर अयोध्येमुळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर त्या आजूबाजूच्या शहरांमध्ये आणि अयोध्येमध्ये डेव्हलप झालं. किंबहुना अयोध्येमुळे भारतातल्या प्रत्येक शहरातून अयोध्येवर विमान कसं पोहोचू शकेल आणि लोकांना तो ॲक्सेस कसा इझिली मिळू शकेल याच्यासाठी काम करणाऱ्या एअर कंपनीज असतील किंवा रेल्वे टुरिझमचा मगाशी मकरंदजींनी उल्लेख केला तर त्याची वाढणारी संख्या असेल. असं सगळंच जर आपण एकंदरीत विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चर फंडचं माध्यम किंवा हॉस्पिटॅलिटी अँड रिअल इस्टेट फंड्स ज्याला आपण भारतात REIT फंड असं देखील म्हणतो, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आपण त्याला म्हणूयात. तर हे फंड्स देखील अवेलेबल आहेत आणि ते या क्षेत्राच्या म्हणजे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या जवळ जाणारे आहे. परफेक्ट. तुम्ही बोलताना आता उल्लेख केलात, की पोर्टफोलिओमध्ये 3 ते 5% अलोकेशन हे या सेक्टरला असणं चांगलं ठरू शकतं येत्या काळात. तर मग क्रिसेंटतर्फे पोर्टफोलिओचं कन्सल्टेशन देताना गुंतवणूकदारांना टुरिझम इंडस्ट्रीचा विचार करता कसे थीमॅटिक फंड्स हे सुचवले जातात? क्रिसेंटतर्फे फक्त टुरिझम इंडस्ट्रीचा विचार होतो असं नाहीये. कारण प्रत्येक इंडस्ट्री ही इकॉनॉमीवर इम्पॅक्ट करणारी आहे. येणाऱ्या काळात टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा इम्पॅक्ट हा ओव्हरऑलच इकॉनॉमीवर मोठा असणार आहे. हे आपल्या गेल्या काही प्रश्नांमधून आपण बघितलं. तर क्रिसेंट प्रामुख्याने विचार करताना म्हणजे मी कायम निरंजन माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये किंवा माझ्या प्रत्येक इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राममध्ये सांगत असतो, की आपण केलेली गुंतवणूक ही देशाच्या विकासात खारीचा वाटा कशी आहे आणि त्यातून आपल्याला स्वार्थ आणि परमार्थ कसा साधायचा आहे. हे कर्माचा सिद्धांत श्रीकृष्णाने सांगितलेला आहे. मी खूप वेळा बोललोय, परत बोलतोय, की हा कर्माचा सिद्धांत आपण इन्व्हेस्टमेंट जेव्हा करतोय, तेव्हा आपण कुठल्यातरी व्यावसायिकाला कॅपिटलच्या स्वरूपात पैसे देतोय. म्हणजेच आपण परमार्थ करतोय. कारण काय होतंय जेव्हा कॅपिटलच्या स्वरूपात पैसे जातायत, तेव्हा तो व्यावसायिक मोठे जॉब क्रिएट करण्यात यशस्वी ठरतोय. ते जॉब क्रिएट केल्यानंतर कोणाला तरी पैसे मिळतायत. ते पैसे मिळाल्यानंतर ते पैसे खर्च करण्याचा विचार होतोय. किंबहुना टुरिझमकडे त्याचा कल वाढतोय आणि जेव्हा ते पैसे खर्च होतायत, तेव्हा ते कोणाला तरी उत्पन्नाच्या स्वरूपात मिळतायत. म्हणजेच इकॉनॉमीचं विशेष सायकल कंप्लीट होतंय आणि स्वार्थाच्या स्वरूपात माझ्या खिशाला त्याचा नफ्याच्या स्वरूपात बेनिफिट हा होताना दिसतोय. रिटर्नच्या स्वरूपात बेनिफिट होताना दिसतोय. सो हा सगळा अँगल घेऊन आम्ही प्रत्येक क्लायंटच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ती एक सामाजिक बांधिलकी आहे असं कायम क्रिसेंटला वाटतं आणि ही सामाजिक बांधिलकी जपतानाच आपण देशाच्या म्हणजे देशाच्या जडणघडणीत असणाऱ्या इंडस्ट्रीचा प्रामुख्याने टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा कसा विचार करू शकतो. ही इंडस्ट्री वेगानं कशी ग्रो होऊ शकते. लोकांचा आनंद, इंडस्ट्रीची ग्रोथ, इकॉनॉमीची ग्रोथ, एकाचा खर्च दुसऱ्याचं उत्पन्न हे सगळे डॉट जोडताना
प्रत्येकाने या क्षेत्रात गुंतवणुकीचा विचार हा केला पाहिजे, किंबहुना वार्षिक एक सहल तर नक्कीच केली पाहिजे. आणि ज्याच्यासाठी माझ्या 2 मित्रांच्या कंपनीज आहेत, ज्याचा विचार करायला नक्की हरकत नाही. गो हॉलिडेज आणि ओडिसी हॉलिडेज ही दोघंही उत्तमरित्या काम करतायत आणि कस्टमाइज टूरमध्ये वाखाणण्याजोगा यांचा हातखंडा आहे. सो क्रिसेंटतर्फे इन्व्हेस्टमेंट तर सजेस्ट केल्याच जातात, पण असे असंख्य व्यावसायिक आम्ही जोडलेले आहेत आणि त्या क्षेत्रात ते व्यावसायिक चांगलं काम करतायत. त्यांनी चांगला पल्ला हा पादाक्रांत केलेला आहे. परंतु व्यवसायाचा परिणाम आणि व्यवसायातून होणारी गुंतवणूक ही कशी असली पाहिजे, किंबहुना ती म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून कशी होते, हेच कायम क्रिसेंटतर्फे लोकांना सांगितलं जातं. सो थीमॅटिक फंड स्पेसिफिक टुरिझम इंडस्ट्रीचा विचार करता आज नाही येत, पण मला डेफिनेटली जाणवतंय की असं जर काम गो हॉलिडेज आणि श्रीनिधी किंवा त्याचं ओडिसी हॉलिडेज करत राहिलेत किंवा याच कंपन्या करत राहिल्यात, तर त्याचा एक चांगला वेगळा मोठा फंड भारतात नक्कीच लवकर येऊ शकतो. वा, आणि आपण अशी आशा करूया की लवकरच हा फंड येईल आणि तुम्ही म्हणलात तसं स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधूया, दुसरीकडे भटकंतीही करत राहूया आणि गुंतवणूकही करतच राहूया. नक्कीच निरंजन. मला ह्याच्यात असं देखील सुचवायचं आहे की आज भारतीय नागरिक किंवा परदेशी असणारा जो कोण व्यक्ती आहे, जो भारताकडे टुरिझम या अर्थाने बघतोय, भारत देशाकडे किंवा भारताकडे, भारतीय संस्कृतीकडे बघतोय, ओके, आणि त्याला ती संस्कृती भावली आहे आणि म्हणूनच भारतातल्या टुरिझम इंडस्ट्रीची संख्या किंवा टुरिझमचा व्यवसाय वाढण्याचा दृष्टिकोन, तिथे इन्व्हेस्टमेंट करण्याचा दृष्टिकोन परदेशी पर्यटकांचा किंवा भारतीय लोकांचा कल हा वाढताना दिसतोय. म्हणजेच भारतीय संस्कृती ही चांगली आहे, ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. हे परदेशी पर्यटकाला जर वाटतंय, तर आपल्याला देखील वाटलं पाहिजे आणि आपण त्या संस्कृतीला कसं प्रमोट करता येईल, किंबहुना त्यातून देखील इकॉनॉमीचा कसा बेनिफिट हा आपल्याला आपल्या माध्यमातून घडवता येईल, म्हणजेच आपण समाजाची प्रगती करतोय आणि देशाची प्रगती करतोय, एवढंच मला सांगायचं आहे. अगदी योग्य मुद्दा मांडलात भूषणजी तुम्ही. श्रोते हो, गुंतवणुकी संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी, मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आणि हो, क्रिसेंटतर्फे नुकतीच टर्निंग पॉइंट ही शॉर्ट फिल्म त्यांनी प्रोड्यूस केलेली आहे आणि ती याच यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. मुक्ता बर्वे आणि ओमकार गोवर्धन यांची त्यात प्रमुख भूमिका आहे. या फिल्मला आत्तापर्यंत 5.6 लाख व्ह्यूज मिळालेले आहेत. त्यामुळे चुकून तुमच्याकडनं अजून ही फिल्म बघायची राहून गेली असेल तर नक्की बघा. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी, मकरंदा अनगळ, श्रीनिधी एकबोटे आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.